नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्ष्य करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लक्ष्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपण जो प्रतिसाद दिला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. याच प्लॅटफॉर्मवर आम्ही आता काही नवीन लेक्चरची सीरीज घेऊन येणार आहोत. या नवीन लेक्चरच्या सीरीजमध्ये काही करंट टॉपिक्स, काही स्टॅटिक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. लक्ष्य करिअर अकॅडमी काय आहे, काय नाही हे तुम्ही जाणता आहात. त्यामुळे मी त्यात वेळ वाया नाही घालवणार. आता आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. तर एमपीएससीच्या दृष्टीने जो आता एक नवीन टॉपिक आपल्या महत्वाचा झालेला आहे किंवा जी नवीन न्यूज महत्वाची झालेली आहे ती न्यूजच मी तुमच्या समोर मांडली आहे. या न्यूज मध्ये काय सांगितलंय ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. तर आता या न्यूज मध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की जीडीपी मापनाची, हे बघा इथे लिहिलेलं आहे स्पष्ट, की जीडीपी मापनाची भारत सरकारची पद्धत ही क दर्जाची ठरवलेली आहे. ओके. आता ही जी पद्धत आहे ही क दर्जाची ठरवली कोणी आहे ते आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. तर आता ही जी भारत सरकारची मापनाची पद्धत आहे ही कसली आहे? जीडीपी मापनाची पद्धत आहे आणि तिला दर्जा दिला गेलेला आहे क दर्जाचा. कोणाकडनं दिला गेलेला आहे? तर IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेकडनं आपल्या भारताच्या जीडीपी मापनाच्या पद्धतीला क दर्जा दिला गेलेला आहे. तर मग आता आपल्याला बघायचंय की ह्या क दर्जाच्या रिलेटेड किंवा या कॉन्सेप्टशी रिलेटेड कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट आपल्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत आणि त्या कशा आपल्याला शिकायच्या आहेत. तर चला मग आपण सुरू करूयात महत्वाच्या गोष्टींना, ज्या आपल्यासाठी सर्वात महत्वाच्या आहेत. तर त्याच्यातली सर्वात महत्वाची जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे जीडीपी, किंवा ज्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं सुद्धा म्हणतो. आता ही कॉन्सेप्ट इकॉनॉमीचा बेस आहे किंवा संपूर्ण इकॉनॉमिक्स या एका कॉन्सेप्ट समजण्यावर आधारित आहे. आता ते कसं आधारित आहे ते आपल्याला शिकायचंय. मग आपली डेफिनेशन सगळ्यात पहिले बघूयात. एका चालू आर्थिक वर्षामध्ये देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांची पैशाच्या स्वरूपातील किंमत म्हणजेच आम्हाला कळते जीडीपी. आता ही जी टोटल डेफिनेशन आहे ही आपण पूर्ण अनफोल्ड करून बघूयात. आता जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मोजायची इकॉनॉमिक्स मध्ये तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? एक टाइम फ्रेम ठरवावी लागेल. मग आपण टाइम फ्रेम काय ठरवली? एक चालू आर्थिक वर्ष. आता जर भारताच्या संदर्भात म्हटलं तर आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते आपण कधीपासून मोजतो? आपण ते मोजतो आहोत 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत. हे काय झालं आपलं एक आर्थिक वर्ष. मग आता या एका आर्थिक वर्षात म्हणजे आपण काय केलेलं इथे टाइम फ्रेम फायनल केलेली आहे. मग आता हे चालू आर्थिक वर्ष किंवा हे आर्थिक वर्ष कोणतं असू शकतं? कोणतेही असू शकतं. सध्याच्या घडीला आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊयात 2022-23. हे काय झालं? माझं एक आर्थिक वर्ष झालं जे सुरू कधी होणार आहे? 1 एप्रिलला होणार आहे. संपणार कधी आहे? 31 मार्चला संपणार आहे. त्यानंतर आता मोजणाऱ्या गोष्टी कुठे मोजायच्या ज्याच्यासाठी बॉर्डर डिफाईन करावी लागेल. मग बॉर्डर काय डिफाईन केलेली आम्ही? देशाच्या सीमांतर्गत भागात. म्हणजे आपली ही जी देशाची बॉर्डर आहे या देशाच्या बॉर्डर मध्ये काय निर्माण झालेल्या, म्हणजे ज्या वस्तू या आर्थिक वर्षात नव्याने निर्माण झालेल्या आहेत, न्यू निर्माण झालेल्या आहेत, त्या नव्याने निर्माण झालेल्या गोष्टींना आम्ही मोजणार आहोत. आता देशाची सीमा जेव्हा आपण पकडत आहोत तेव्हा देशाची सीमा म्हणजे ही जी तुम्हाला काळी बॉर्डर दिसते किंवा लँड बॉर्डर दिसते फक्त तेवढीच आहे का? नाही. याच्यामध्ये देशाची सीमा मानताना EEZ पर्यंत म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन पर्यंत आपली देशाची सीमा मानली गेलेली आहे. मग आता देशाची एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनची सीमा किती असणार आहे? तर देशाच्या लँड बॉर्डर पासून 200 नॉटिकल मैल पर्यंत ती असणार आहे. म्हणजे समुद्रामध्ये 200 नॉटिकल माइल्स पर्यंत आपल्या देशाची आर्थिक सीमा मानण्यात आलेली आहे. मग या 200 नॉटिकल माइल्स पर्यंत जेही उत्पादन होणार आहे ते भारताच्या जीडीपी मध्ये मोजलं जाणार आहे. मग आता देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या, कशा निर्माण झालेल्या? नव्याने निर्माण झालेल्या काय आहेत? अंतिम वस्तू आणि सेवा. हे बघा, वस्तू आणि सेवा तुम्हाला माहिती आहे, ते डिफरन्सिएशन तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की अंतिम वस्तू कशाला म्हणायचंय? अंतिम वस्तू कशाला म्हणणार आहे? ज्या वस्तू एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या वापरासाठी किंवा स्वतःच्या परमिशनने दुसऱ्याला वापरायला दिलेली आहे त्या विकत घेतलेल्या वस्तूला आपण काय म्हणणार आहे? अंतिम वस्तू म्हणणार आहे. आता बघा, अंतिम वस्तू म्हणजे काय? की मी दुकानात गेलेलो, दुकानात गेल्यानंतर मी एक आयफोन विकत घेतला. कोणासाठी? माझ्यासाठी. मग आता ही काय झाली? अंतिम वस्तू झाली.
त्याचबरोबर सेकंडली मी दुकानात गेलेलोय, माझं पोरगं रडतंय. का बरं रडतंय? त्याने iPhoneसाठी हट्ट धरलेला आहे. आता त्याचा आज बर्थडे मग आता हा बर्थडेसाठीचा हट्ट पुरवायचा आहे. म्हणून मी तो iPhone विकत घेतला. माझ्या परवानगीने त्याला वापरायला दिला. याला पण काय म्हटलं जाईल? अंतिम वस्तू. का? कारण मी ग्राहक आहे शेवटी त्या गोष्टीचा. ओके. म्हणजे ज्या गोष्टी ग्राहक किंवा व्यक्ती स्वतःच्या वापरासाठी किंवा स्वतःच्या परवानगीने इतरांना वापरण्यासाठी देतो, त्या वस्तूला काय म्हटलं गेलं? अंतिम वस्तू म्हटलं गेलं. या अंतिम वस्तू आणि सेवा यांची कशाच्या स्वरूपातली? पैशाच्या स्वरूपातली किंमत याला काय म्हटलं गेलं? जीडीपी किंवा ह्यांची जी या किंमतीची जी टोटल असणारी या टोटलला आपण काय म्हणणार आहोत? जीडीपी म्हणणार आहोत. एकदम साधी सोपी डेफिनेशन आहे बघा. आपल्या पुस्तकांमध्ये या जीडीपीची डेफिनेशन खूप कॉम्प्लिकेटेड करून देण्यात आलेली आहे. का कॉम्प्लिकेटेड केली आहे? माहिती नाही. पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, सिम्प्लिफाईड करून सांगतोय, या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या पेपरमधला प्रत्येक प्रश्न या टॉपिकवर आलेला सुटणारे म्हणजे सुटणारे. भरवसा ठेवा. आता हे करत असताना काही प्रश्न निर्माण झाले असतील तुमच्या मनात. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, की सर आमच्या पुस्तकांमध्ये तो आयात-निर्यातीचा काहीतरी खेळ दिलेला आहे. हे बघा कसं लक्षात ठेवायचं एकदम सिंपल टेक्निक सांगतोय तुम्हाला. काय लक्षात ठेवायचंय? आयात आहे इथे आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे सर निर्यात पण होते देशामधनं. बरोबर आहे? आता परत आपण आपल्या डेफिनेशनकडे जाऊयात. मी पेनचा कलर चेंज करतो. बघा आता काय झालं? काय सांगितलेले? देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या. आता मला एक गोष्ट सांगा, देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या वस्तू तुम्ही आयात कराल का? नाही करणार आहे. मग तुम्ही काय करणार आहे त्या वस्तू? निर्यात करणार आहात. म्हणून जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला निर्यात ऍड करावी लागेल. आयात कोणत्या वस्तू करणार आहे? ज्या आमच्या देशात निर्माण होत नाहीये. म्हणून त्या गोष्टी आयात करतोय म्हणजे ते देशाच्या सीमेच्या भागात निर्माण झालाय का? नाही. म्हणजे त्या काय कराव्या लागतील आम्हाला? मायनस कराव्या लागतील. एकदम साधी सिंपल डेफिनेशन आहे, की जर निर्यात केली तर ती ऍड करावी लागेल आणि जर आयात केली तर ती मायनस करावी लागेल. पण जर तुम्ही आपल्या डेफिनेशनकडे नीट बघितलं, की देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या वस्तू सगळ्या मोजायच्या आहेत. मग त्या निर्यात होत किंवा देशांतर्गत वापरासाठी अवेलेबल असो, आम्ही त्या मोजणार आहोत. आयात करणाऱ्या वस्तू माझ्या देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माणच नाही झाल्या आहेत. मग ते मी कशा मोजणार आहे? म्हणजे त्या मोजण्याची आवश्यकताच नाही राहिली. सिंपल डेफिनेशन, ऑल सोल्युशन्स आर इन्क्लुडेड इन वन डेफिनेशन. आता प्रश्न निर्माण झाला, की कोण निर्माण करणार आहे? बरोबर आहे. आता याच्यात काय काय बघा, आपण काय काय आतापर्यंत सॉल्व्ह केलं? कुठल्या टाइम फ्रेमला मोजायचंय? कुठल्या एरियामध्ये मोजायचं? तर काय ठरलं? सीमांतर्गत भागात ज्याच्यात EEZ पण इन्क्लुडेड असेल. कशा असतील त्या वस्तू? नवीन निर्माण झालेल्या असतील. कशा असतील? अंतिम असतील आणि मग त्यांची वस्तूंची किंमत मोजावी लागेल. बार्टर सिस्टम तर नाहीये. मग आपल्याला कशाच्या स्वरूपात मोजायची? पैशाच्या स्वरूपात. तर मग आता या वस्तू कोणी निर्माण केलेल्या आहेत? कोणी निर्माण केलेल्या आहेत? कोणी पण निर्माण करू देत. त्या माझ्या देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण होत आहेत एवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्या कोणालाही निर्माण करू द्या. म्हणजे त्या समजा मी बनवल्या, बराक ओबामांनी बनवल्या किंवा तो ऋतिक रोशनचा जादू आलेला होता. टिंग डिंग 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 त्याने बनवलेले आहेत. आपल्याला त्याच्याशी काहीच घेणदेण नाहीये. पण काय झालंय? देशाच्या सीमांतर्गत भागात बनलेले आहेत. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता दुसरा प्रश्न एक निर्माण येऊ शकतो, की सर जर निर्यात होते तर ती डॉलरमध्ये होते. आपल्याकडे आपण रुपया वापरतोय, तर मग ते कसं घ्यायचंय? दादा, मग डॉलरला रुपयाच्या विनिमय दरामध्ये कन्व्हर्ट करून घे आणि रुपयामध्ये मोज म्हणजे सोपं पडेल. त्याच्यासाठी उगाचच एवढं काही करण्याची काही आवश्यकता नाहीये. सिंपल आहे. जशी पैशाची परिवर्तनीयता आपण बघितलेली आहे, तसाच डॉलर रुपयामध्ये परिवर्तनीय करून घ्या. ती जी व्हॅल्यू येईल ती तुमच्या रुपयामध्ये ऍड करा. तुमचं आन्सर तुम्हाला जीडीपीचं मिळालं आहे. ओके. मग जीडीपीची आपली कॉन्सेप्ट जी आहे ती इथे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शिकलेलो आहे. काय? एका चालू आर्थिक वर्षात देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांची पैशाच्या स्वरूपातील एकूण किंमत म्हणजे काय झाली माझी? जीडीपी किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन झालेलं आहे. एवढी सिंपल डेफिनेशन होती, पण आपण आजपर्यंत त्यासाठी एवढा त्रास करून घेत होतो. ओके. तर चला, परीक्षेसाठी अजून महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या, तिथे थांबून चालणार नाहीये. तर पुढे जे बघायचंय ते आता, की जीडीपी मोजत असताना सर तुम्ही आम्हाला सांगितलं की या सर्व गोष्टी इन्क्लूड होत आहेत, पण काही अशा गोष्टी आहेत का की ज्या इन्क्लूड होत नाहीत? येस आहेत. कोणत्या वस्तू आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा इंटरमिजिएट गुड्स. आता इंटरमिजिएट गुड्स म्हणजे काय आहे ते आपण शिकूयात. इंटरमिजिएट गुड्स किंवा ज्याला मराठीमध्ये आमच्या म्हटलं गेलं मध्यवधी मधील वस्तू.
तर आता मध्यावधी वस्तू म्हणजे काय याचा एकदम सिंपल रूल तुम्हाला सांगतो. इंटरमिजिएट गुड्स हे त्या वस्तू असतात ज्या एका उद्योगाचा पक्का माल आहे, पण हाच पक्का माल दुसऱ्या उद्योगासाठी कच्चा माल बनलेला आहे. सिंपल. एक उदाहरण घेऊयात आपण, की जसं समजा दूध दूध हे जेव्हा मी माझ्या वापरासाठी घेईल, तेव्हा ते अंतिम प्रॉडक्ट आहे, की मी दूध घेतलं, म्हणजे दूधवाल्याकडनं मी दूध घेतलेलं आहे, त्याला त्याचे पैसे दिले आणि ते दूध पिलं. हे काय झालं? अंतिम वस्तू झाली. का? कारण मी माझ्या वापरासाठी त्याचा वापर केलेला आहे. पण तेच दूध जेव्हा एखादा मिठाईवाला विकत घेतोय आणि त्याच्यापासून बासुंदी बनवतोय, तेव्हा तुमचं दूध काय झालं? इंटरमिजिएट प्रॉडक्ट झालं. ओके. तर असे काही इंटरमिजिएट प्रॉडक्ट्स तुम्हाला माहिती असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तुम्ही किती इन्व्हॉल्व्ड आहात या लेक्चरमध्ये. ओके. तर याला म्हटलं गेलं इंटरमिजिएट गुड्स. ओके, की जे एका उद्योगाचा पक्का माल आहे पण दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल म्हणून वापरले जातात. याला म्हटलं गेलं इंटरमिजिएट गुड्स. दुसरं काय मोजलं जाणार आहे? रिसेल. आता रिसेल का मोजलं जात नाही? कारण सिंपल, आपण काय करतोय? नव्याने निर्माण झालेल्या वस्तू मोजतोय. रिसेल कोणत्या गोष्टीचं केलं जाईल? जी गोष्ट आधी निर्माण झालेली होती. जर ती आधी निर्माण झालेली होती, तर आधी कुठल्या तरी आर्थिक वर्षात ती मोजली गेलेली आहे. मग तिला परत आता मोजण्याचं लॉजिक काय? जर असं केलं, तर काय होईल? डबल काउंटिंग होईल आणि डबल काउंटिंग झाल्यामुळे तेवढ्या वस्तू निर्माण झाल्या नाहीत, तरी सुद्धा देशाचा जीडीपी वाढलेला दिसेल. हे व्हायला नको म्हणून आपण काय करतोय? रिसेल मोजणार नाही. म्हणजे बघा, मला एक कार घ्यायची आहे. ही कार घ्यायची आहे, तर जेव्हा मी शोरूममध्ये गेलो, मी कार बघितली, मला आवडली. कोणती कार इमॅजिन करा. थोडी BMW वगैरे इमॅजिन करू. काय इमॅजिन तर मोठं करू. आता मी BMW घेतलेली. आता ही BMW मला आवडली, मी विकत घेतली, घरी घेऊन आलो, पूजा केली आणि आता चालवायला लागलेलो आहे. काय झालं? हे जीडीपीत मोजलं जाईल. पण हीच BMW जेव्हा मी समजा एखाद्याला विकली किंवा तुम्हाला विकली आहे समजा. जेव्हा मी तुम्हाला विकेल, तेव्हा ते काय झालं? रिसेल झालं. जेव्हा मी विकत घेतली होती एक अंतिम ग्राहक म्हणून, तेव्हा त्याची किंमत आपण जीडीपी मध्ये मोजलेली आहे. मग जर मी परत रिसेलमध्ये तिला मोजलं गेलं, तर साहजिक काय झालं? डबल काउंटिंग होईल. आपल्याला डबल काउंटिंग करायचंय का? नाही. त्याच्यामुळे आपण रिसेल मोजणार नाही. आणि तिसरी गोष्ट जी आपण मोजणार नाही, ती म्हणजे ट्रान्सफर पेमेंट्स. आता ट्रान्सफर पेमेंट हा प्रकार काय आहे हे समजून घ्या. ट्रान्सफर पेमेंट हे अशा प्रकारची देयके असतात किंवा अशा प्रकारचे पेमेंट्स असतात जे केले गेलेले आहेत. कोणाकडून? सरकारकडून. जे सरकारकडून केले गेलेले आहेत असे पेमेंट्स, मात्र यांच्या बदल्यात सरकारने कोणत्याही वस्तू व सेवेच्या अपेक्षा ठेवलेली नाही. आता सरकारने पेमेंट्स केलेत, म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सरकारी अधिकारी, सरकारी अधिकाऱ्याला सरकारने पेमेंट दिलेलं आहे, पण त्याच्याकडनं काही अपेक्षा केली का? 100% काम करायची अपेक्षा केली आहे, सेवेची अपेक्षा केलेली आहे. तो समजा सेल भेल मध्ये काम करत असेल, तो वस्तू उत्पादन करण्याची अपेक्षा केलेली आहे, म्हणजे त्याला म्हणता येईल का ट्रान्सफर पेमेंट्स? नाही. मग कशाला म्हणता येईल ट्रान्सफर पेमेंट्स? ही दोन उदाहरणं लक्षात ठेवा कायम. एक म्हणजे पेन्शन आणि दुसरं म्हणजे स्कॉलरशिप. हे झाले दोन उदाहरणं ट्रान्सफर पेमेंटचे. आता हे ट्रान्सफर पेमेंटची उदाहरणं म्हणजे काय, की पेन्शन किंवा स्कॉलरशिप. बघा, स्कॉलरशिप का दिली गेलेली आहे, की तो जो व्यक्ती ज्या समाजात होता, तो समाज पिछाडलेला होता, मागासलेला होता. या समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी काही मुलांना आम्ही स्कॉलरशिप देऊ केली, जेणेकरून ते शिकले, ते पुढे गेले, ते समाजात एखाद्या ताऱ्यासारखे चमकले. त्याला बघून आता समाजातले इतर लोक स्वतःची प्रगती करणार आहेत. म्हणजे काय झालं? स्कॉलरशिप मधनं आम्ही अपेक्षा केली आहे का काही आम्हाला आउटपुट मिळेलच अशी? नाही. आम्ही सामाजिक उत्थानाचा विचार करून ती गोष्ट करत आहोत. आणि दुसरी गोष्ट काय आहे? पेन्शन. पेन्शन का दिली गेली? साहजिकच आहे, कृतज्ञता व्यक्त करतोय आपण. कशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते? त्या लोकांनी त्यांच्या जीवनाला आपल्याला अर्पण केलेलं होतं. समजा सैनिक आहे, सैनिकाने आपलं जीवन, आपली सेवा कोणाला अर्पण केली? देशाला अर्पण केली. त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून काय दिली गेली? पेन्शन दिली गेलेली आहे. आलं लक्षात? तर ह्या गोष्टीला काय म्हटलं जातं? ट्रान्सफर पेमेंट. की जे पेमेंट सरकारने केलेत, मात्र त्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा केली गेलेली नाही. तर या तीनही गोष्टी जीडीपी मोजत असताना मोजल्या जाणार नाहीत. इंटरमिजिएट प्रोडक्ट मोजले गेले तर काय होईल? अंतिम प्रोडक्ट म्हणून पण मोजले जातील आणि मध्यावधी मधल्या वस्तू म्हणून पण मोजल्या जातील. परत डबल काउंटिंग होईल. रिसेल द सेम रिझन, डबल काउंटिंग होईल. आणि ट्रान्सफर पेमेंट्स ऑब्व्हियसली हे पेमेंट केले गेलेले आहेत, मात्र त्याच्या बदल्यात कोणतीही वस्तू वा सेवा निर्माण झाली नाही. म्हणून या तीनही गोष्टींना आम्ही मोजणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्या पुढे जाऊयात आपण.
आता पुढे गेल्यानंतर आम्हाला दोन महत्वाच्या कन्सेप्ट दिसतात. एक म्हणजे नॉमिनल जीडीपी आणि एक म्हणजे रिअल जीडीपी. खूप वेळा आमचा गोंधळ होतो की सर नॉमिनल जीडीपी म्हणजे काय आणि रिअल जीडीपी काय, त्याचा उपयोग काय, त्याच्याने काय होतं. सिंपल भाषेत समजून घेऊ. तुम्हाला जीडीपी समजले बरोबर आहे. आता जीडीपी समजल्यानंतर नॉमिनल जीडीपी काय प्रकार आहे लक्षात घ्या. जेव्हा जीडीपी मोजत असताना ज्या वस्तू आणि सेवांची किंमत आपण मोजतोय ती जेव्हा बाजारभावाप्रमाणे मोजली जाईल तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल, नॉमिनल जीडीपी. ओके, मी इथे लिहून पण ठेवतो की इथे मोजत असताना वस्तू आणि सेवांची किंमत जी आहे ती बाजारभावाप्रमाणे मोजली जाईल ऍज पर द मार्केट रेट. बरोबर आहे. आणि दुसरं रिअल जीडीपी, जेव्हा रिअल जीडीपी मोजला जाईल तेव्हा वस्तू आणि सेवेची किंमत जी आहे ती बेस इयर प्रमाणे किंवा बेस इयरशी पडताळून मोजली जाईल आणि मग जी रिअल ग्रोथ झालेली आहे ती मोजली जाईल. फरक काय पडतो सर एक्झॅक्टली? बघा, आपण बाजारात गेलो. बाजारात गेल्यानंतर एक भाजीवाली दिसली. भाजीवालीला विचारलं, मेथीची भाजी कितीला दिली? भाजीवालीने सांगितलं 40 रुपयाला जोडी आहे. आता तुमचा इमिजिएट प्रश्न काय? का हो एवढी महाग? ही जी भाजी आहे, ही भाजी महाग झालेली आहे. हे तुम्ही कसं ठरवलं? तुम्ही जेव्हा आधीच्या आठवड्यात गेले होते, तेव्हा ती मेथीची जुडी तुम्हाला 20 रुपयाला भेटली. आता ती 20 रुपयाला जी मेथीची जुडी भेटलेली होती, त्या रेटला तुम्ही आजच्या 40 रुपयाबरोबर कंपेअर केलं. तुम्हाला ती गोष्ट महाग वाटली. तुम्ही लगेच स्पॉन्टेनियस रिएक्शन दिली. म्हणजे काय झालं? तुम्ही पडताळून बघितलं. ते तुमचं काय होतं? बेस इयर. आलं का लक्षात? ही गोष्ट होती. मग आता बाजारभावाप्रमाणे जेव्हा जीडीपी मोजलं जातं आणि रिअल जीडीपी मोजलं जातं, यात फरक काय पडतो? बाजारभावाप्रमाणे मोजलं जात असताना आम्हाला एक प्रॉब्लेम जो फेस करावा लागतो, तो प्रॉब्लेम हा आहे, की कधी-कधी वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत सेम आहे. ही जी उत्पादन किंमत आहे, ही उत्पादन किंमत सेम आहे. मात्र जेव्हा ती ग्राहकाला विकली जाते, तेव्हा विक्री किंमत मात्र अचानक वाढलेली आहे. बरोबर आहे? ही जी विक्री किंमत आहे, ही विक्री किंमत आम्हाला वाढलेली दिसते. असं कसं काय झालं? की वस्तूंच्या उत्पादनाची किंमत वाढलेली. कारण तुम्ही जेव्हा बाईला बोलले, की मेथीची जुडी ₹40 किलो किंवा ₹40 ची जुडी कशी आहे? जेव्हा तुम्ही त्या बाईला हे विचारलं, की ₹40 जुडी कशी आहे? तेव्हा तिने तुम्हाला काय सांगितलं? "बाबा तुला काय सांगू, आमचं खत महाग झालेलं आहे, पिकं महाग झालेली आहेत, पाऊस वेळेवर पडत नाही, पाणी लय लांबून आणावं लागतं, ट्रान्सपोर्टेशन महाग झालेलं आहे, गाडी भाडं द्यावं लागतं, इथं बाजाराचा कर बी वाढलेला आहे." म्हणजे काय झालंय? वस्तूच्या उत्पादनाचा खर्च वाढला, म्हणून मेथीची भाजी महाग झाली. ही काय रिअल ग्रोथ आहे. याला काय म्हणता येईल? रिअल जीडीपी. बरोबर आहे का? कारण मागच्या आठवड्यात जो उत्पादनाचा खर्च येणार होता, त्याच्यापेक्षा या आठवड्यात उत्पादनाचा खर्च जास्त आलेला आहे त्यांना. त्याच्यामुळे साहजिक ही गोष्ट घडली. आता मी तुम्हाला आठवडा हे सांगतोय. आता लगेच ह्याला असं पकडून बसू नका, की सर आठवड्यात कसं काय भाव वाढणार आहे उत्पादनाचे, असं नाहीये. आपण हे इयर टू इयर किंवा 6 मंथ्स मध्ये कंपेअर करतोय. मी तुम्हाला समजणं सोपं जावं म्हणून एक छोट्या स्पॅनचं उदाहरण देतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. अन्यथा काय होतं, काही मुलं या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. मुख्य मुद्दा सोडून देतात आणि छोट्याशा गोष्टीवर कमेंट करत बसतात. तर असं कृपया करू नका. तर झालं काय? बाजारभावाप्रमाणे. मग नॉमिनल जीडीपी मध्ये काय केलं जातं? बाजारभावाप्रमाणे केलं जातं. आता वस्तूच्या उत्पादनाची किंमत काय समान आहे, मात्र विक्री किंमत वाढलेली. म्हणजे काय झालेलं आहे? कदाचित साठेबाजी आणि सट्टेबाजी झालेली आहे, ज्याच्यामुळे विक्री किंमत जाणून-बुजून व्यापाऱ्यांकडनं वाढवली गेली आहे. हे आपल्याला कसं कळेल? जेव्हा आपण हीच किंमत रिअल जीडीपी मध्ये बेस इयर बरोबर कंपेअर करून बघू, तेव्हा आपल्याला कळणार आहे, की उत्पादनाची किंमत आणि विक्री किंमत समान आहे का? जर उत्पादनाची किंमत आणि विक्री किंमत समान निघाली तर काय आहे? तो रिअल जीडीपी आहे. मात्र उत्पादनाची किंमत समान आहे आणि विक्री किंमत वाढलेली आहे, तर साहजिक काय झालेलं आहे? चलन फुगवटा आलेला आहे. हे आम्हाला इथून दिसून येतं. याला म्हटलं जातं नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी. ओके. आता आपण पुढे जाऊयात म्हणजे आपल्याला पुढच्या कॉन्सेप्ट बघता येतील. तर दुसरी कन्सेप्ट आहे एनडीपी. ही एकदम साधी सिंपल कन्सेप्ट आहे. जेव्हा जीडीपी मधनं घसारा किंवा डेप्रिसिएशन वजा केलं जातं, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे? नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. हे तेवढंच सोपं आहे बघा. तुम्ही क्लासला जाताय. आपण एका क्लासचं उदाहरण घेऊया. आता क्लासचा जीडीपी किंवा ग्रॉस इन्कम कशाला म्हटलं जाईल? सर्व विद्यार्थ्यांनी भरलेली एकूण फी म्हणजे त्या क्लासचा काय झाला? ग्रॉस इन्कम. पण हा त्यांचा रिअल इन्कम आहे का? नाही. का? कारण त्यातून डेप्रिसिएशन वजा करावं लागेल. म्हणजे त्यांचा खर्च वजा करावा लागेल. जेव्हा याच याच्यातनं आम्ही काय वजा केला? त्यांची लाईट बिलची किंमत वजा केली, त्यांच्या शिक्षकांचे पगार वजा केले, त्याच्यानंतर जागेचं भाडं वजा केलं, त्याच्यानंतर पाण्याची किंमत वजा केली, नोट्स, टेस्ट सीरीज सगळं वजा केलं. तेव्हा आम्हाला काय मिळालं? एनडीपी, नेट इन्कम, जो काहीच नाहीये. तो आम्हाला भेटलेला आहे. आलं लक्षात?
तर अशा पद्धतीने जीडीपी आणि एनडीपी ह्या कॉन्सेप्ट आहेत. जेव्हा जीडीपी मधनं घसारा वजा केला जाईल तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, एनडीपी किंवा नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता जीडीपी मोजण्याच्या मेजर 3 पद्धती आहेत. ओके. या 3 पद्धती बघूयात आपण. सगळ्यात पहिली काय आहे, खर्च पद्धत. खर्च पद्धत म्हणजे व्यक्ती जसा खर्च करणार आहे, कन्झम्पशन करणार आहे, त्या पद्धतीवर होणाऱ्या खर्चाच्या माध्यमातून जीडीपी काढला जातो. आता या सूत्रामध्ये जो तुम्हाला सी दिलेलं आहे, हे काय आहे, कन्झ्युमर एक्सपेंडिचर किंवा आपण सोपं लिहूयात ग्राहक खर्च. दुसरं दिलेलं आहे त्यांनी जी म्हणजे सरकारी खर्च, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. तिसरा त्यांनी दिलेला आहे आपल्याला काय, आय. आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो. आणि तिसरं त्यांनी दिलेलं आहे एनएक्स. एनएक्स म्हणजे काय, नेट एक्सपोर्ट. ह्या गोष्टींना जेव्हा मिळवलं जाईल, या सर्व गोष्टींना मिळवल्यानंतर मला काय मिळणार आहे, खर्च पद्धतीने काढलेलं जीडीपी. ओके, ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर दुसरं आहे उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत म्हणजे व्यक्तीचं जसं उत्पन्न आहे त्याच प्रमाणामध्ये व्यक्ती खर्च करणार आहे असं मानलं जातं. मग हे उत्पन्नामध्ये काय येणार आहे, व्यक्तीला मिळणारं भाडं, त्याच्यानंतर वेतन, त्याच्यानंतर नफा, त्याच्यानंतर गुंतवणुकीवरील नफा. गुंतवणूक केलेली होती आम्ही, बरोबर आहे की नाही. आता या गुंतवणुकीवर आम्हाला काय मिळालेलं आहे, नफा मिळालेला आहे. तर या सगळ्यांना जेव्हा मोजलं जाईल तेव्हा उत्पन्न पद्धतीने काढलेलं जीडीपी मिळणार आहे. आणि उत्पादन पद्धत की वस्तू आणि सेवांचं उत्पादन काढण्यासाठी जो खर्च येतोय इन्व्हेस्टरला, त्या खर्चाच्या माध्यमातून जेव्हा उत्पादनाचा खर्च जीडीपी मध्ये मोजला जाईल तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल, उत्पादनाच्या साईडने निर्माण झालेला जीडीपी. पूर्वी काय होतं की पूर्वी मेजरली पहिल्या 2 पद्धतीने जे आपल्याला एनएसएसओ होतं ते जीडीपी मोजत होतं. मात्र सीएसओने आता उत्पादन पद्धतीने जीडीपी मोजायला सुरुवात केलेली आहे. तर अशी ही महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची इथे. त्याच्यानंतर आपल्याला जे क्रिटिसाइज केलेलं आहे त्या संस्थेबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ज्याला आयएमएफ किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यावर एक सेपरेट लेक्चर मी घेणारच आहे. पण मी तुम्हाला इथे फक्त समजावं म्हणून पटकन सांगतो आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रकार काय होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय होतं, की जग आहे ना दुसऱ्या महायुद्धाला उतरलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जग 2 भागामध्ये डिवाइड झालेलं होतं. एक अलाइड पॉवर्स आणि दुसरं होतं ॲक्सिस पॉवर्स. आता युद्ध झालं. युद्धाच्या परिणामांमध्ये असं जरी दिसून आलं, की मित्र राष्ट्र जिंकलेले होते, तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे काय होती, दोन्ही साइडला झालेलं मोठा संहार. हा फक्त नरसंहार होता का? नाही. तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पण मोठ्या पद्धतीमध्ये नासधूस झालेलं होतं. आता हे जे इन्फ्रास्ट्रक्चरचं नासधूस झालेलं होतं, त्याचबरोबर नाश झालेला होता किंवा नाश झालेला होता आपल्या ट्रस्टचा, विश्वासाचा. आणि विथआऊट ट्रस्ट जगामध्ये कोणती गोष्ट घडेल याच्यावर सर्वांना डाऊट निर्माण झाला. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे ठप्प पडलेला आहे. एकमेकांमध्ये भरोसा राहिलेला नाहीये. आता जग कसं प्रगती करेल याचे प्रश्न निर्माण झालेत. मग हे प्रश्न जेव्हा निर्माण झाले, तेव्हा युनायटेड नेशन्स आणि विकसित राष्ट्र किंवा मेजरली यूएस हे पुढे आले आणि ह्यांनी ब्रेटन वुड्समध्ये एक युनायटेड नेशन्स मॉनिटरी अँड फायनान्स कॉर्पोरेशन कॉन्फरन्सची स्थापना झाली. आता ही जी कॉन्फरन्स होती, ह्याला जगातले 44 देश आलेले होते. या 44 देशांनी विचार-विमर्श केला आणि त्या कॉन्फरन्समध्ये म्हणजेच युनायटेड नेशन्स मॉनिटरी अँड फायनान्स कॉन्फरन्स, या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं की 3 संस्थांची स्थापना करण्यात यावी. यातली पहिली जी संस्था होती ती होती आयएमएफ, बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. दुसरी संस्था जी होती ती होती आयबीआरडी, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. आणि तिसरी संस्था होती आयटीओ, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. अशा या 3 संस्था स्थापन कराव्यात असं ठरलेलं होतं. पण ही जी तिसरी संस्था होती, ही तिसरी संस्था त्यावेळेस स्थापन होऊ शकली नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन काय होतं, की विकसित राष्ट्रांना असं वाटत होतं, की आपण एकाच पातळीवर येऊन व्यापार सुरू केला पाहिजे. मात्र विकसनशील देशांचं असं म्हणणं होतं, की आम्ही मागासलेले आहोत. आम्हाला काही सवलती देऊन जर व्यापाराची पुनर्स्थापना केली, तर ते योग्य असेल. आणि या वादामध्ये काय झालं, आयटीओची स्थापना होऊ शकली नाही. पुढे जाऊन आम्हाला आयटीओ 1995 मध्ये डब्ल्यूटीओ म्हणून स्थापन झालेली दिसून येते. पण ही 1944 ला आयटीओ स्थापन होऊ शकली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे आता आयएमएफ आणि आयबीआरडी इथे मी तुम्हाला एक प्रश्न क्लिअर करून देतो, जरी आपण बेसिक बघतोय तरी. तर बघा यांचं कार्य काय? आयएमएफचं मेजर कार्य काय आहे, की देशाला कर्ज देणे. ओके. आणि ते कशासाठी दिलं जातं? तर आयात निर्यात व्यापार जो आहे
हा आयात निर्यात व्यापाराला फंडिंग करण्यासाठी, म्हणजे ज्याला तुम्ही बॅलन्स ऑफ पेमेंटचं खातं म्हणता, जेव्हा त्याच्यामध्ये निगेटिव्ह बॅलन्स क्रिएट झालेला आहे, म्हणजे देशाची जी आयात आहे ही देशाच्या निर्यातीपेक्षा खूप जास्त झालेली आहे. आता पुढची आयात करण्यासाठी कोणतीही परकीय गंगाजळी नाही. अशा वेळेस आयात निर्यातीला स्टेबल करण्यासाठी म्हणून IMF त्या देशाला कर्ज देत असतं. मात्र हे कर्ज जे आहे ते काय असतं, अटींनुसार येत असतं. बघा, भारताने सुद्धा जेव्हा घेतलं होतं, भारताने कधी घेतलेलं आहे हे भारताच्या बद्दल जर म्हटलं मी, तर भारताने हे कर्ज कधी घेतलेलं होतं, तर 1991 मध्ये घेतलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल. आणि भारतावर काय अट टाकण्यात आली होती? LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण करायचं, अशी अट आपल्यावर टाकण्यात आलेली होती. बरोबर आहे. आता त्याच्याच एक्झॅक्ट अपोजिट आहे IBRD. IBRD किंवा ज्याला ऍक्च्युली आपण पुढे जाऊन वर्ल्ड बँक म्हणून पण ओळखतो. वर्ल्ड बँक मध्ये ऍक्च्युली 5 संस्था आहेत. या 5 संस्थांमधली मेजर संस्था IBRD आहे. पण बोलाचालीमध्ये आपण वर्ल्ड बँक म्हणतो त्याला. मग आता ही जी IBRD आहे, या IBRD कशाला कर्ज देते? तर ती स्पेसिफिक प्रोजेक्टला कर्ज देते. आता स्पेसिफिक प्रोजेक्टला कर्ज देणं म्हणजे काय? की ही जी IBRD संस्था आहे, ही त्या देशामध्ये निर्माण होणारे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असणार आहेत, त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टला कर्ज देत असते. बरोबर आहे? याचा कर्ज घेताना देश काय असणार आहे? गॅरेंटर असणार आहे. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला या तीनही संस्था दिसतात. मग ही जी त्यातली IMF आहे, या IMF ने भारताला सांगितलंय की तुमची GDP मोजमापाची पद्धत चुकीची आहे आणि त्याच्यामुळे त्या मोजमापाच्या पद्धतीला आम्ही C ग्रेड देत आहोत. आता C ग्रेड काय C ने ते बघूयात आणि त्या टॉपिक कडे आपण वळूयात. बरोबर आहे. तर आता मग C ग्रेड म्हणजे काय? जनरली IMF कसं करू शकतं हे? तर IMFचं जे आर्टिकल 4 ऑफ कन्सल्टेशन आहे, या आर्टिकल 4 ऑफ कन्सल्टेशन मध्ये IMF सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांना रिव्ह्यू करू शकते. जेव्हा ती सर्व देशांना रिव्ह्यू करणार आहे, तेव्हा ती त्या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिव्ह्यू करणार आहे आणि त्याचा एक डिटेल रिपोर्ट क्रिएट करणार आहे. आता हा जेव्हा डिटेल रिपोर्ट क्रिएट केला जाईल, तेव्हा त्या देशांना ती 4 ग्रेड्स देऊ शकते. पहिली ग्रेड कोणती आहे? A ग्रेड आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्या डेटाने आम्ही तुम्हाला अनलाइज केलेलं आहे, तो डेटा ॲडेक्वेट आहे, योग्य आहे आणि त्याच्यामुळे तुमचा प्रॉपर सर्व्हेलन्स होऊन एक चांगला रिपोर्ट आम्ही बनवू शकतो. बी ग्रेड मध्ये काय सांगितलेलं आहे की डाटामध्ये मेजर काही प्रॉब्लेम नाहीये, पण काही मायनर प्रॉब्लेम आहेत. हे मायनर प्रॉब्लेमचा मात्र रिपोर्ट बनवण्यावर कोणताही वाईट परिणाम निर्माण होणार नाही. तिसरा, डाटामध्ये फार प्रॉब्लेम्स आहेत आणि यामुळे आम्ही जे काही सर्व्हेलन्स, जो काही रिपोर्ट बनवतोय, तो हॅम्पर होऊ शकतो. आणि चौथं म्हणजे काय? की डाटामध्ये सीरियस प्रॉब्लेम्स आहेत आणि या सीरियस प्रॉब्लेम्सला आम्ही जो काही रिपोर्ट बनवतोय, तसं बघितलं त्याला काही अर्थ नाही. मग आता ह्या IMF ने हे रिपोर्ट जेव्हा बनवले, तेव्हा भारताला C ग्रेड दिलेली आहे. GDP मोजमापाच्या पद्धतीची. बरोबर आहे? मग आता C ग्रेड देण्याची कारणं सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. ती कारणं आपण बघूयात. आता ही आहेत ती IMF ची C ग्रेड देण्याची कारणं. बरोबर आहे? काय-काय कारणं आहेत ते बघा. IMF ने सांगितलं की जे बेस इयर आहे, बरोबर आहे? ते कालबाह्य झालेलं आहे. आपण आज सुद्धा 2011-12 हे बेस इयर वापरतोय. बरोबर आहे? हे 2011-12 बेस इयर कोणी सुचवलंय आपल्याला? तर प्रोफेसर के. सुंदरम समिती बसवलेली होती. ही प्रोफेसर के. सुंदरम समिती होती, ज्याने सांगितलं होतं की भारताचं जे पूर्वीचं बेस इयर होतं 2003-4, ते बदला आणि त्याच्याऐवजी काय करा, 2011-12 हे बेस इयर बनवा. ओके. त्याच्यानंतर भारत काय करतोय? WPI यूज करतोय. WPI म्हणजे काय? होलसेल प्राइस इंडेक्स. आता होलसेल प्राइस इंडेक्स काय काय सीन आहे आणि कशाशी निगडीत आहे ते समजून घ्या. आता जेव्हा भारतामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये भाववाढ निर्माण होते, ही भाववाढ निर्माण झालेली आहे, ती मोजण्यासाठी 2 इंडेक्सेस मेजरली वापरले जातात. एक WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरं म्हणजे CPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. तर जनरली भारतामध्ये GDP काढत असताना WPI चा वापर केला जातो. आता WPI मध्ये सीन काय बघा, WPI मध्ये WPI मोजत असताना 697 वस्तूंचा विचार केला जातो, जे मध्यमवर्गीय वापरतायत. मात्र ह्या वस्तू ज्या आहेत, त्या मेजरली रॉ मटेरियलशी निगडीत असतात. म्हणजे कारखानदार जेव्हा एखादा माल बनवतोय, तेव्हा त्याला होलसेलमध्ये ज्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत, त्या वस्तूंचा विचार या मेजरली WPI मध्ये केला जातो. त्याच्यामुळे WPI मध्ये भाववाढ झाली किंवा WPI मध्ये भाववाढ झाली नाही, तरी पण कन्झ्युमरने ज्या किमतीला वस्तू विकत घेतल्या,
त्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. मागच्याच वर्षाचं एक्झाम्पल आहे, WPI स्टेबल होता, मात्र CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वाढलेला होता. म्हणजेच काय झालं, कारखानदाराला ज्या किमतीला माल मिळतोय त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. मात्र ग्राहक ज्या किमतीला माल विकत घेतोय, या ग्राहक विकत घेत असलेल्या मालाच्या किमतीमध्ये आम्हाला वाढ झालेली दिसली. म्हणजेच काय झालं, इट डज नॉट शो एनी टाइप ऑफ कोरिलेशन विथ CPI and it is quite differentiated from it. आणि त्याच्याऐवजी त्यांनी काय वापरायला लावलं, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स काय सीन असतो, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स जेव्हा काउंट केला जातो तेव्हा करांमध्ये झालेली वाढ कधीही लक्षात घेतली जात नाही किंवा कर हा भागच विचारात घेतला जात नाही. मग माल बनवत असताना मालाची जी फायनल किंमत असणार आहे ती आणि प्रोड्युसरला जे रॉ मटेरियल मिळालेलं आहे याचा जो सहसंबंध आहे, तो सहसंबंध या PPI मध्ये विचारात घेतला जातो. त्यामुळे साहजिकच जर रॉ मटेरियलच्या किमतीत वाढ झाली तर ती कंझ्युमर प्राइस मध्ये कशी वाढ होणार आहे हे दाखवणारा सगळ्यात इम्पॅक्टफुल इंडेक्स जो आहे तो PPI आहे, तर तो वापरावा असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर मर्यादित हंगामी संयोजन आहे. ज्या प्रोडक्टमध्ये हंगामी प्रोडक्ट्स किंवा हंगामी रॉ मटेरियल्स वापरले जातात त्याच्यामध्ये जेव्हा फ्लक्च्युएशन्स होतात तेव्हा ते कंट्रोल करण्याची क्षमता आपल्या GDP मोजमापाच्या पद्धतीमध्ये नाही, असं IMFचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की उत्पादनाविरुद्ध खर्चातली तफावत आपल्या GDP मधून दाखवली जात नाही. बघा, एक लक्षात घ्या हा, IMF ने C ग्रेड दिलंय, हे सिरियस आहे का? 100% सिरियस आहे. कसं समजलं ते सांगतो तुम्हाला. जसं त्यांनी हे डिक्लेअर केलं तसं लगेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांनी डिक्लेअर केलं की आम्ही फेब्रुवारी 2026 पासून नवीन बेस इयर वापरणार आहे. ते नवीन बेस इयर कोणतं आहे ते लक्षात घ्या. हे जे नवीन बेस इयर असणार आहे ते नवीन बेस इयर 2022-23 असणार आहे. म्हणजे ह्या C ग्रेड देण्याच्या गोष्टीला इतकं महत्व आहे की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांनी सांगितलं की फेब्रुवारी 2026 पासून भारत नवीन बेस इयर वापरेल, ते असेल 2022-23. हे आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे की विचारलं जाऊ शकतं की आता भारताचं नवीन बेस इयर कोणतं आहे, तर ते कोणतं आहे 2022-23. त्याचबरोबर कधी इम्प्लिमेंट केलं जाणार आहे, तर फेब्रुवारी 2026 पासून पुढे इम्प्लिमेंट केलं जाणार आहे. तर याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्या बीट्स आहेत. लक्षात ठेवा हा, नवीन बेस इयर 22-23 कधीपासून इम्प्लिमेंट केलं जाईल, फेब्रुवारी 2026. कोणी सांगितलंय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आणि जुनं बेस इयर कोणी सांगितलं होतं, के सुंदरम समितीने सांगितलेलं होतं. आता याच्या पुढे जाऊयात आपण. याच्या पुढे गेल्यानंतर भारताने आता जीडीपीच्या ऐवजी GVA वापरायला हळूहळू सुरुवात केलेली आहे. तर हा प्रकार काय आहे ते आपण समजून घेऊयात. जीडीपीची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे काय, एका चालू आर्थिक वर्षात देशाच्या सीमांतर्गत भागात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची पैशाच्या स्वरूपातील किंमत म्हणजे काय झाली, जीडीपी झाली. तेच GVA मध्ये काय मोजलं जातं की एखाद्या उद्योजकाने देशाच्या अर्थव्यवस्थेत किती मूल्य जोडलेलं आहे, किती कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्याचा विचार कुठे केला जातो, GVA मध्ये केला जातो. बरोबर आहे. आता साहजिकच इथे जे आर्थिक मूल्य मोजलं जाते ते कोणतं, ग्राहक ज्या वस्तू खरेदी करतो त्या, बरोबर आहे की नाही. म्हणजे साहजिक हे कोणत्या बाजूने, मागणीच्या बाजूने. तर हे कुठल्या बाजूने, अर्थव्यवस्थेत उत्पादकांनी जोडलेलं मूल्य. म्हणजे हे कशाच्या बाजूने, पुरवठ्याच्या बाजूने निर्माण झालेली गोष्ट आहे. ओके. तर पुढे जाऊयात. तर पुढे गेल्यानंतर आम्हाला कळतंय की आता GVA म्हणजे काय आणि GDP म्हणजे काय, याचं एक्झॅक्टली सूत्र आपण बघूयात. तर आता हे डायरेक्टली सूत्र बघा. जीडीपी मधनं जीडीपी कसं मोजलं जाईल, जेव्हा GVA मध्ये उत्पादनांवरील कर मिळवले जातील आणि अनुदान मायनस केले जातील तेव्हा आम्हाला काय मिळणार आहे, जीडीपी मिळणार आहे. पण नवीन पद्धतीनुसार कर हे मायनस केले जातील आणि अनुदान ऍड केले जातील. आता बघा, अनुदान ऍड का करायचे, कारण अनुदान दिले नसते तर त्या वस्तूची किंवा त्या गोष्टीची जी किंमत आहे ती तशी राहिलीच नसती. म्हणून आम्हाला काय करावं लागतील, अनुदान ऍड करावं लागतील. तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. समजूया गॅसची किंमत आहे 400 रुपये, बरोबर आहे. म्हणजे मी जेव्हा गॅस विकत घेतोय तेव्हा मला गॅसचे 400 रुपये द्यावे लागतात. पण ही खरी किंमत आहे का गॅसची, नाही. का, कारण त्याच्यावर सरकारतर्फे 200 रुपये काय दिलं जाते, अनुदान. मग मला जर गॅसची खरी किंमत बघायची असेल तर ती किती होईल, 600 रुपये होईल. ही गॅसची काय झाली, खरी किंमत झाली. मग त्यामुळे साहजिकच आपल्याला अनुदान काय करावी लागतील, ऍड करावी लागतील. कर का मायनस करतोय, कारण हे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत जे वस्तूवर लावले जातात. इनडायरेक्ट टॅक्सेस भरतो कोण, एक ग्राहक भरतोय, कधी, विकत घेतल्यावर. मग त्याच्यामुळे साहजिकच ते आपल्याला काय करावे लागतील, वजा करावे लागतील. करेक्ट. तर अशा पद्धतीने आपल्याला GVA आणि GDP मधला हे जो डिफरन्स आहे हा तुम्ही लिटरली पाठ करून ठेवा. हे सूत्र हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाण्याची शक्यता आहे.
हे एकदम आय-एम-पी मॅटर बनून जाऊ राहिलं आहे. तर कृपया त्याच्याकडे लक्ष द्या. ओके. त्यानंतर आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? समजा जी मोजत असताना जर वस्तूचं आणि सेवांचं उत्पादन थांबलं, पण कर वाढले, तरी सुद्धा जी वाढेल. तसं इथे होणार नाहीये जी-बी-एमध्ये. जी कर मायनस केले जातात. त्यामुळे करांच्या बदलांचा जी-बी-एवर फार कमी परिणाम होतो. हा एक आपल्याला फायदा सुद्धा इथे दिसून येत आहे. तर हा जो जी आणि जी मधला फरक आहे, हा लक्षात ठेवा. प्रिलिम्सला पण विचारला जाऊ शकतो किंवा मेन्सला पण आपल्याला लिहायला कामात येईल. ओके. आता जी जो आहे इंडियाचा त्याच्याशी रिलेटेड काही डाटा मी दिलेला आहे. कदाचित आपल्याला ग्रुप बी, ग्रुप सी ला आला, तर तो लक्षात ठेवता येईल, की 2022-23 मध्ये भारताचा जी किती होता? 7%. 23-24 मध्ये भारताचा जी होता 8.2%. एकदम क्लासिक ग्रोथ दिलेली होती. 2024-25 मध्ये काय होता? 6.5%. आता त्याच्या खाली काय प्रोजेक्शन्स आहेत. 2025-26 मध्ये काय प्रोजेक्ट केलेलं आहे आपण, की अबोव्ह 6% राहील आणि 2026-27 मध्ये 6.2 ते 7.4% पर्यंत राहण्याची एक प्रोजेक्शन दिलेलं आहे. आता एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. हे बघा इथे एक गोष्ट मी एक चार्ट टाकलेला आहे. ह्या चार्टचा आणि आपल्या सायकॉलॉजीचा कसा भाग आहे, हे मला तुम्हाला सांगायचंय. आता टॉप स्टेट्स अकॉर्डिंग टू जी मी वर्ष सुद्धा इथे नमूद केलेले आहेत. बघा, काय होतं ना, ही रँकिंग कशी महत्त्वाची ते लक्षात घ्या. पहिल्या रँकमध्ये महाराष्ट्र आहे, आपण मान्य केलं. बरोबर आहे. पण महाराष्ट्रामध्ये सदैव ओरड काय चालू आहे? प्रोजेक्ट सगळे गुजरातला चालू आहे. ती सत्यता आहे, मला मान्य आहे. बरोबर आहे. प्लस नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान जे आहेत ते गुजरातचे. त्यामुळे आपली एक सायकॉलॉजी बनते, की या सायकॉलॉजीमध्ये आपण असा विचार करतो, की सगळं गुजरातमध्ये मग गुजरातचा जी वर असेल, गुजरातच 1 नंबरला असेल. चुकीचं आहे ते. फर्स्ट कोण आहे? महाराष्ट्र. सेकंड तामिळनाडू, थर्ड उत्तर प्रदेश, फोर्थ कर्नाटका आणि फिफ्थ नंबरला आहे गुजरात. हे आम्हाला सगळ्या राज्यांमध्ये दिसतंय. ओके. हे तुम्हाला असेंडिंग ऑर्डर चढता क्रम किंवा उतरता क्रमासाठी विचारू शकतात. तर कृपया त्या गोष्टीकडे तुम्ही थोडंसं लक्षात राहू द्या. तर अशा पद्धतीने आपण ही न्यूज त्यातल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट मधनं पूर्णपणे कव्हर केलेली आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असतील, तर आम्ही या ठिकाणी सर्वीकडे अवेलेबल आहोत. आमच्यापर्यंत नक्की पोहोचा. YouTubeला आपण आहोत, Telegramला आहोत, Instagramला देखील आहोत. तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक